काय याने त्याला नाव ठेव. शेती परवडत नाही. काय परवडत नाही? कशी काय परवडत शेती? बाप झाला कार्यकर्ता, पोऱ्या झाला युवक कार्यकर्ता, आणि बायको झाली बचत गटाचा अध्यक्ष. कशी काय शेती परवडल? बाप बांधावर काय गवत आहे मग येला घे का. त्याचं पोरग शेतीला नियोजन नाही. मग बाप म्हणतो गवताला उपाय काय? विकल्याशिवाय पर्याय नाही का. फक्त भुसे साहेबांचं हेच उद्दिष्ट आहे. शेतकरी, मी स्वतः शेतकरी आहे. मला मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढाकळात, पुरा अगोदरच काळा. पण रुपड्या नाही मिळाला. शेतकऱ्याला 3 गोष्टी कीर्तन महोत्सवात सांगायच्या आहेत. त्यांना सांगायच्या त्या मी सांगतो. शेतीला जॉईंट व्यवसाय पाहिजे. नुसत्या शेतीवर तुम्ही घर बांधू शकत नाही, बायको करू शकत नाही. आणि 2, शेती यांत्रिक पाहिजे, शेती ठिबक पाहिजे. आणि शेतकऱ्यानं लग्नांचे खर्च कमी केले पाहिजे. फार पिसळले लोक. आता तर ते महिला मंडळ हळदीचा कार्यक्रम वेगळा होता. आता या 2-3 महिन्यात त्यांनी एक बावळाटपणा आणलाय. मेहंदीचा एक कार्यक्रम आहे आता. अरे काय डोके फिरले का काय तुमचे? मेहंदीला 1.5 लाख खर्च आहे आणि 20 रुपयाला कोण येतो? 20 रुपयाचा कोण? आणि मेहंदीला स्पेशल डान्सर नवरीची आई. 700 लोकांचं जेवण. पागल नाही तर. आणि कोण 20 रुपयाचा आहे? आणि काय नाही, फक्त कुत्रे मांजर त्यांची घाण काढायची चिमणीची. त्याच्यात काय ओम काढीत आहेत का? काय ओविली येतात काय ज्ञानेश्वरीची? इथून इथवर, इथून इथवर नुसती गांडुळ, बेडक, खेकडं, आणि 2 लाख खर्च. काय येड्याचा बाजार झालाय. आता ते बोर्ड, ते पत्रिका बंद केल्या आणि ते बोर्ड आणल्यात रस्त्याला. ते लग्नाची, ते नवरा नवरीचे फोटोचे. ते जरा नीट लावा, जरा माणसाच्या अवलदीचे लावा. अरे एका बाजूला नवरदेव लावा, एका बाजूला नवरी लावा, मध्ये बागी आई वडिलांचा फोटो लावा, छत्रपतीचा लावा, तुकोबारायाचा लावा. ते नवरदेव दरिद्री, त्याचा फोटो पाहिला कसा आहे डांबरीला. हाय अजून मी हाय. तुम्हाला वाटलं गेला. आणि त्या नवरीचा फोटो पागल, त्याचं कवळी हाणी ती, कंबर आवळी ती. काही काय ठीक आहे. ते नवरीचे फोटो इतके बिंडोक आहेत. घागरा घालती, घागरा घागरा घागरा, आणि घागऱ्याचे एक टोक हातात धरती. माणसे खायचं सुत नाही, कपड्याचं खायला काही. तो मठ्ठा कोणी शोधला? त्या माणसाचा एक शोध लावला पाहिजे. तो प्यायला मठ्ठा आलाय आता लग्नात. मठ्ठा म्हणजे नुसतं बर्फाचं पाणी, टिपाडात पाण्याचं टिपाड आणि त्याच्यात बर्फ. 3 वेळा कुत्र्यानं तंगड वर केलं त्या टिपाडावर. हा ना मठ्ठा. 22 ग्लास म्हटला हाणलाय का ना आलाय का नाही. ते घरी गेल्यावर बाथरूम मधून बाहेरच येईन. मठ्ठा कळच काढी न. उभं राहिलं का गडगड गडगड, बसलं का खाड खाड खाड. 4 वेळा त्याची बायको गेली बाथरूम मध्ये चहा आणू का, बाथरूम मध्ये चहा आणू का, गडगड गडगड खाड खाड. काय माणसं. काही काही कपडे घालायचे, काही नवीन आणायचे. जेवायचं नवीन, खाणं नवीन. खायला नाही, एक तर खायलाच नाही. जगायचं कसं आहे? कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच दात नाही. पाहिली तुम्ही म्हातारी? आणि ती म्हणती मला हे पोषण देते. अगं तू लावी ते कुठं पोषण होईल? तू का काय? पण त्याच्यावर कोणी बोलत नाही. इंद्रिकर बोलला ना, गेमच त्याचा. इंद्रिकर जर हे बोलला असता तर पट्टीच. त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे. आणि इथं असं चाललंय. फेअर अँड लवली लावून जर माणसं घोरे होत असते, मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. काय म्हण
थम्सअप पेल्यावर जर गाड्या उड्या हाणतात तर पेट्रोल टाकायची काय गरज आहे? बाटली पेलं का मालेगाव चाललंय. खरं कोणी बोलायचं नाही. आंधळ दळीत आहे, कुत्र पीठ खात आहे. खरा आदर्श ह्या मतदारसंघाचा घेतला पाहिजे. एवढा मोठा कार्यक्रम केला माणसाने महाराज. थोडाच तरी त्या माऊलीलाही अहंकार नाही. आमचे आयरी महाराज आहेत, नरेंद्र महाराज आहेत, भोसे साहेब आहेत, काहीच नाही. नाही तर काहींना 13च केळं वाटले वाढदिवसाला. 13 केळं इळ भरपट्टी होती बा. फळे वाटप 13च केळं. त्यातले 11 कार्यकर्त्यांनीच खाले, 2च केळं. 3च रगा वाटल्या. उबदार वसरे वाटप. बिगारी जो आपल्यावर रगा ओढून आणले. अरे काय माला. हा तुमचा मालेगाव कीर्तन महोत्सव हा नोंद घेण्यासारखा महोत्सव आहे. हो आताशी काम लयत फांद्या. अजून काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार किती झाले? 6. अजून 6 राहिले बर का. आशा पगार वाढल. अशा पाहुणे येतील. कापूस वाढल ना. 9.5 झाला तेव्हा दिला नाही. गेल्या वर्षाचा आहे ठुला. यंदा 7च्या पुढे चढा ना. आता झोप कापसाव मग मागचा आहे तेव्हा चांगला दिला असता. आता आज तर 6,900 झाला. 5.5 सोयाबीन झाली. गेल्या वर्षी 7.5 दिली नाही. ती ठुली, ही ठुली. काल 4300 झाली. आशा. आणि आज सगळी लोक कशावर आहे? या कीर्तन महोत्सवात पाण्याचा विचार केला पाहिजे. आणि दुसरा सगळ्या लोकांनी मतदारसंघामध्ये एक काम केलं पाहिजे. लग्न शॉर्ट आणले पाहिजे. शॉर्ट 9:30ला हळद, 10:30ला साखरपुडा, 11ला लग्न. लग्नाला लिमिटेड लोक पाहिजे. 200-250 बस. एक अचपान बोलून काय करायचं? काय करायचे? 2-5,000 लोक लग्नाला बोलवायचे. काय उपयोग आहे? आणि कोणता आशीर्वाद लागू पडणार आहे त्यांचा? त्यांच्याच सूत्र वाचा ना. काही नवीन आणायचं आणि द्यायचं काही कडून. आता आपल्याकडे टोप्या टावेल बंद केले पाहिजे आता मतदारसंघाने. त्या टोप्या लग्नात आणतात, श्राद्धाला लग्नाला त्या टोप्या. ती टोपी डोक्यात घुसली. आणि टायल आहे ना, टायल लग्नामधला. तुम्ही एकटे बाथरूम मध्ये जा, किती टाइम गोंडाळा. पुरतच नाही. एक बाजू काही उघडी. इकडं झाकलं का इकडं उघडलं, इकडं झाकलं का इकडं. एकानं दुपारभर झाकलं, निम्मे 2 तुकडेच घेऊन आला बाहेर. हे बंद केलं पाहिजे महाराज. ही काळाची गरज आहे. इच्छा, आशा, इच्छा, तृष्णा, मनिष्णा, तितिक्षा. 10-2 12 किती झाले? आता 12 फांद्या झाल्या. मग एक वाक्य लिहून घ्यायचं मला पुढे सरकायला. अज्ञानाची मुळी तोडा. अज्ञानाची मुळी तोडा. अहंकाराचं खोड कापा. दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या. त्या कुऱ्हाडीला गुरु कृपेची धार लावा. वैराग्याचा दांडा बसवा. आणि 12 फांद्या तोडा. तुम्ही देव व्हाल. आणि हाच खरा कीर्तन महोत्सव आहे. पण हे सगळं कळायला माणसाला लग्नाच्या अगोदर मुलगा व्हावा लागतो. तुमचं डोकं बंद झालं. ऐका नीट. माया नावाची म्हातारी मेली पाहिजे आणि बोध नावाचा मुलगा झाला पाहिजे. म्हातारी मरत नाही त्यावर बोध नावाचा मुलगा होत नाही. आणि बोध नावाचा मुलगा होत नाही तर पुढे सांगा, परमार्थ करणाऱ्या माणसाला एक बायको नको आहे. बायका 2च पाहिजे. कोणत्या? ऐका. समड्याची बायको कामतृप्तीसाठी आणि ग्रस्ताश्रम टिकवण्यासाठी आहे.
पण ह्या जीवाला बरे या जीवाला 84च्या कचाट्यातून मुक्त व्हायचं असेल तर मुक्ती नावाची दुसरी बायको. तुका म्हणे मुक्ती परनेली लग्न न करता 4 मुलं झाली. ऐका नाही निर्वास 4 कोणती नीट ऐका. एक ज्ञानराज माझी योग्याची माऊली साधकाचा मायबाप ज्ञानाबाई माझी अनाथाची माय वेदशास्त्र देती वाही. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला आणि चौथा मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृतानं बोलिला, दुसऱ्यासाठी मी चांगदेवपासची लिहिली, तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातल्या 16व्या नंबरचा. आणि आजपासून कीर्तन महोत्सवात एवढ्या मंडळीने एवढा मोठा कार्यक्रम केला. महिला मंडळी काम सांगतो तुम्हाला, कराल तुम्ही तर काहीच बोला ना, करा. 30 रुपये खर्च करा, 30 रुपये खर्च करा, ज्ञानेश्वरी घ्या. आणि आजपासून सगळ्यांच्या देवघरात ज्ञानेश्वरी पाहिजे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. आता पुढे समजा, तुमचं पोरग पाण्याला मम म्हणलं तर तुम्हाला आनंद होतो. तुमचं पोरग पाण्याला मम म्हणलं तर आनंद होतो. पण महाराज मंडळी सगळं ध्यानात ठेवा, ज्ञानेश्वरीची ओवी जेव्हा तुमच्या मुखातून बाहेर पडते तेव्हा सगळ्यात मोठा आनंद माऊलीला होतो. सगळ्यात मोठा आनंद माऊलीला होतो की माझं लेकरू ज्ञानेश्वरी म्हणतंय. आता या गायक वादकांनी हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा केला. ऑर्केस्ट्रा बोललं का तुझ्या बापाचं काय जातंय. आता हे जे पोरं शिकायला त्यांच्याकडं यांना हे आता एवढे यांना 12 आणि 15 अध्याय शिकू नका का ज्यांची संस्था असेल त्यांनी. कीर्तनकारांना हरिपाठी ना असं स्थिती झाली. बोलवतं मी झालोय वाल्या कोळी, तुझ्या बापाचं काय जातं, माझ्या बापाचं काय जातं म्हणजे उक्त घेतलंय आम्ही शिव्या खायचं. या पोरांना 12 अध्याय 15 अध्याय शिकू नका, यांना पहिला हरिपाठ शिकवा. कीर्तन मी म्हणतो 1 वर्ष जाऊ दे, हरिपाठ पाहिजे. तुम्हाला उत्तर सांगा, हरिपाठ हा ग्रंथ नाहीये, हा संप्रदायाचा आत्मा आहे. उगाच आपलं बावळाटा सारखं ते हरिपाठ हे गाणे त्या चाली लावायच्या कुठे बावळाटा सारखं असं चालतं का? हरिपाठातल्या 27 अभंगाला नाचलं सुद्धा नाही पाहिजे. पहिले जे 27 अभंग ते नाचून चाली लावून म्हणलेच नाही पाहिजे. सरळ तुम्ही सातारकरांचा हरिपाठ ऐका, खरा स्वच्छ हरिपाठ सातारकरांचा होता. स्वच्छ आणि सुंदर, तालबद्ध, वेळेत धातूर मातूर नाही. आमच्या ऑर्केस्ट्राच्या चाली आहेत हरिपाठाला. 27 अभंगाचा हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगा, संप्रदायाचा आत्मा हरिपाठ आहे. येत आहेत पण जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सारे हरिपाठ आहे. काय लोक विचार करीत नाही ना, आम्ही बोललो का गोत्यात येतो त्याच्या क्लिपान मग त्याला चित्रण कमेंट्सन काय ते हरिपाठाचा खेळ चाललाय. यांना शिकू नका हरिपाठ, यांना हरिपाठ शिकवा पहिला. ते गीता बिता राहू द्या, ती नंतर शिकू. ही संस्था काढणारी काय करतात, पहिल्या तडक्यात मन 12वा मन 15वा आणि वाजव. ते काढत 2-4 दिवस कळ काढित, 12वाई तूच म्हण, 15वाई तूच म्हण, आरती तुझ्या बायकोला करायला लाव, मी चाललो माहिती तिथे. अहो महाराज आमचे 30 वर्ष गेले महाराज, त्याच्यात आता काय सांगायचंय. इतकं वाईट वाटत महाराज. परमार्थ हा रक्तात असावा लागतो भाऊ, तसं नाही जमत. हे विश्वसाहेबांच्या रक्तात राजकारण आहे, रक्तात दान धर्म आहे. असं चाललं कोणी उठायचं पकवाट वाजवायचं आणि कोणी उठायचं रामायण सांगायचं. म्हणजे काय बावळ्याचा बाजार झाला का? बरं मी बोललो का हे का? अरे सगळ्या ग्रंथाचा सारच हरिपाठ आहे.
सगळ्या माणसांना ए बरे बसलेल्या कोणत्याही माणसानं शंका काढा, त्याचं उत्तर हरिपाठात आहे. काढा शंका, चला काढा भजन्यान सगट, कोणते सगट, ए काढा, मी उत्तर देतो, चला काढा, काढा ना. बायको मिळत नाही, हरिपाठात उत्तर आहे. नामाशिवी नको. काही माणसं म्हणते भजन करू वाटत नाही, नको करू पर्वताप्रमाणे. काही माणसं म्हणले मी एवढ्या दिंड्या काढल्या, काशी केली, एवढं तू इथे यात्रा केला, मला समाधान नाही मिळालं. अहो नाला का मिळणारच नाही ना, त्रिवेणी संगमी. तुम्ही काही सांगा ना मला, कोणता हरिपाठ सांगा. का म्हणून काय माणसं म्हणता हरि अरे हलकटा मागलिया जन्मामुक्त झाला. एखादा म्हणेल मी 60 वर्ष झाले माळ घालून हरिपाठ पाठच होणार नाही. अरे चांदळा होणारच नाही, विष्णुवीन जप व्यर्थ ज्ञान. तू असं येड्यावानी काय करतो. तुम्ही कोणती शंका काढा, हरिपाठातच उत्तर आहे. मग एखादा म्हणतो माझ्या गपक्यात हरिपाठ पाठ झाला, अरे अनंत जन्म नाही पुण्य होय. हा काही माणसं म्हणतील काही माणसं म्हणतील काय आपलं परपंचात एवढं रंगलंय पण भजनात कधी रंगणार नाही. पण काही माणसं म्हणतात मी 3च कीर्तन ऐकले पण मला माळच गाठू वाटली. अरे वाटणार, साधुबोध झाला. कोण सांगत यांचे हरिपाठ पाठ नाही. डाव्यामध्ये भाषण करणाऱ्याला पसायदान म्हणायला लावलं पाहिजे. शेवटची श्रद्धांजली ज्याची होईल त्यानं पसायदान म्हणायचं. आता हे सगळे युट्यूब चॅनलवर कीर्तन चालतात, चॅनलवाल्याच्या एक ओवी पाठ नाही. याला माहितच नाही, तो विचाराय बसलाय ज्ञानेश्वरी कोणत्या काठाची आहे. बोललं ना पण ते किम गाम केल्याशिवाय. जोपर्यंत तुम्ही धर्माचं काम करणाऱ्याला संपवतात तोपर्यंत. आत्ता शिक्त 22 जानेवारीला खरा धर्म लागायला. नाही आता ते बोलायचं नाही, म्हणजे 22 जानेवारीला खरी दिवाळी आपली. पण बोलून नाही देणार, नाही बोलून भावना दुखावल्या. समाजाचं फार वाटोळं झालं महाराज, तरी खरं कोणी बोलायचं नाही. आमच्यासारखे बोलत तर रोज लफडेनीच तरी त्यात. माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला, 1 जानेवारी आज मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरावा. कारण आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 25 लाख रुपये लागले असते आणि यांना गप बसवायला 1000 पोलीस लागले असते. आता मला तुमच्या गाववाल्याने 7-8 लाख द्यायला काय हरकत आहे. त्यांनी म्हणलं पाहिजे चला इंदुरीकर आपला माणूस आहे, गरीबाला देऊन टाका. एक खरं सांगू मला, थोडीशी आमची वाक्य जड आहेत, झोंबात आहेत, पण आपल्या माणसाने बोललं पाहिजे. काय मध्ये बोलणारा तुमचा आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. तुम्ही आमचे निम तरी ऐकलं पाहिजे. काय मध्ये मी तर ह्याच माणूस आहे, पटलं तर पहा आमच्या बोलण्याने निदान 50% धर्म जाग्यावर आहे. राग येतोय लोकांना येऊ द्या, पण आज प्रत्येक कीर्तनकाराने सुद्धा धर्माचंच काम केलं पाहिजे. ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली